कसं असतं ना मित्रांनो, पूर्ण आयुष्यभर आपण पैसा पैसा करत असतो. पूर्ण आयुष्यभर आपण पैशासाठी मरमर मरत असतो किंवा पैसा कमवण्यासाठी संघर्ष करत असतो. पण आपल्याला कोणत्याच शाळेमध्ये पैशाचं गणित किंवा पैशाचं अर्थशास्त्र किंवा पैसा कसा कमवायचा हे शिकवलं जातं. आता तुम्ही म्हणाल की धंदा व्यवसाय कसा करायचा किंवा मी इतका शिकलेलो सवरलेलो आहे धंद्याची किंवा व्यवसायाची मला लाज वाटते. तर मित्रांनो, कामाने कधीच लागायचं नसतं. व्यवसाय हा कुठला छोटा किंवा मोठा नसतो. छोटी असते ती फक्त माणसाची मानसिकता, विचार करायची क्षमता आणि माणसाची बुद्धी. मित्रांनो, अपमानाचा बदला घ्यायला शिका. त्या बदल्याचं रूपांतर संघर्षामध्ये करा आणि संघर्ष एवढा खतरनाक करा ना की सारी परिस्थिती बदलली पाहिजे. जय शिवराय शेतकरी मित्रांनो. जीवन में अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना, साहस कभी टूट जाए, हिम्मत कभी हार जाए तो छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास जरूर पढ़ लेना. जो ना पूछते थे हमें अब उनके भी सलाम आने लगे. वक्त ऐसा बदला दोस्तों, वक्त ऐसा बदला कि हमारे नीम के पेड़ पर भी आम आने लग गए. तर हा वक्त, ही वेळ आणि हा टाइम आपल्याला बदलवायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी डॉक्टर सोमनाथ शौर्य गुंफाम या व्हिडिओ चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करते मित्रांनो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी इतका जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलो ना, आणि हा व्हिडिओ खास तमाम महाराष्ट्रातल्या जे अपयशी असतील, आपल्या आयुष्यात काहीच करू शकले नाही, यश मिळण्यापासून ते वंचित झालेले अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा मुलांसाठी किंवा अशा होतकरू तरुणांसाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खतरनाक व्हिडिओ आहे. तुमच्या आयुष्यातले 5 मिनिटं जातील, पण व्हिडिओ एकवेळेस तुम्ही ऐकला ना, तुमच्या आयुष्यात कुठेतरी असा प्रेरणेचा उद्रेक उद्भवणार आणि काहीतरी कर गुजरण्याची इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये निर्माण होणार. हे डेफिनेटली सांगतो मित्रांनो. अगर 20 से 25 की उम्र में अगर तुम्हारे सपने तुम्हें सोने ना दे तो समझ लो तुम जिंदा हो, और उसी उम्र में अगर तुम चैन की नींद सो रहे हो तो समझ लो क्यों जिंदा हो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचा उद्देश फक्त एवढाच होता. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर फक्त एक थोडीशी झलक सांगतो तुम्हाला मित्रांनो. दरवर्षी महाराष्ट्राचा विचार करू आपण. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देत असतात. जवळजवळ 14 लाख विद्यार्थी ही 12वीची परीक्षा देत असतात. महाराष्ट्रातल्या 24 विद्यापीठांमधून वेगवेगळ्या शाखेचे वेगवेगळे पदवीधर 1,60,000 दरवर्षी पास होत असतात. आता विचार करण्यासारखा एकच विषय मित्रांनो, किंवा विचार करण्यासाठी एकच गोष्ट अशी आहे, दरवर्षी सरकारी नोकरीची जागा किती निघतात? 5, 10, 15, 20, 30, 25, 30, जास्त झालं तर 50. तर मग नोकरीसाठी सिलेक्ट किती होणार? 5, 10, 15, 20, 25, 30, जास्त झालं तर 35, 40, 50 मुलं सिलेक्ट होणार. आणि जे सिलेक्ट झाले ते त्यांचं आयुष्य सुखी समाधानी करणार. ते कन्फर्म. मग बाकीच्या मुलांचं काय? ज्यांनी नोकरीच्या शोधासाठी 5-5, 6-6 वर्ष तयारी केलेली असते, मेहनत केलेली असते, आयुष्याच्या संघर्षासाठी लढाई जिंकता भविष्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आईवडिलांच्या कष्टाचं पान फेडण्यासाठी आणि घरची जबाबदारीचं ओझ आपल्या खांद्यावर पेलून दिवस रात्र मेहनत करून आयुष्याचे 5-5, 6-6 वर्ष वाया घातलेले असतात. तर अशा मुलांचं काय? छोटासा विचार करा मित्रांनो, की किती वेगवेगळ्या फील्ड आहेत, है ना? जसं की इंजिनिअरिंग झालं, डी फार्म झालं, बी फार्म झालं, BA झालं, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, ITI, कम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डिप्लोमा, DED, BEd, MA, ATD, PhD. माहिती नाही किती फील्ड आहेत. भरपूर फील्ड असतील. त्या फील्डमध्ये वेगवेगळे पदवीधर असतील. मग आता एक विचार करायचा ना की आपण कुठे? आता परिस्थिती अशी झालेली, एखाद्या जागेसाठी क्रायटेरिया असतो 10वी किंवा 12वी, आणि त्या जागेसाठी ऍप्लिकेशन करत असतात उच्च शिक्षित पदवीधर, डिग्री होल्डर. मग आता विचार करायचा ना की आपली जागा कुठे? बरं, आता सध्याची परिस्थिती अशी निर्माण झालेली, एक जागा जर निघाली ना तर त्या एक जागेसाठी 1 लाख फॉर्म येतात, म्हणजे 1 लाख फॉर्म भरले जातात. आता भरपूर झालं ना, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष दिले तुम्ही, ओके ना. आता आपल्याला माहिती ना की आपलं त्या जागेसाठी सिलेक्शन नाही झालेलं किंवा त्या पदासाठी आपलं सिलेक्शन नाही झालं, तर आपण रस्ता चेंज करायचा ना. काय एकाच गोष्टीवर मागे, म्हणजे काय एकाच गोष्टीच्या मागे पडायचं नाही? आपल्याला कळालंय आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन नाही झालं तर रस्ता चेंज करायचा. ज्या रस्त्यावर चालून आपल्याला आपली मंजिलच भेटणार नाही, तुम्ही त्या रस्त्यावर चालून फायदा तरी काय? मग रस्ता चेंज करायचा असतो. उमर भर गालिब यही गलती करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. आपण आपली स्वतःची कॅपॅसिटी ओळखायची, त्या अनुषंगानेच मेहनत करत असायची. कसं असतं ना, 5 वर्ष 6 वर्ष का विनाकारण घरच्यांना आणि आपल्या स्वतःशी विश्वासघात करायचा नाही. एक सरळ आणि सोपा तुम्हाला एक उपाय सांगतो आणि पर्याय सांगतो. या सगळ्या गोष्टींवर एक म्हणजे रामबाण उपाय असा सांगतो. आपल्या भौगोलिक परिस्थितीशी निगडीत किंवा तुम्हाला ज्या फील्डमध्ये आवड असेल असा एखादा व्यवसाय निवडा. जसं शेळीपालन करा, बोकडपालन करा, मेंढीपालन करा, कुक्कुटपालन करा, डेअरी फार्मिंग करा. डेअरी फार्मिंगसाठी तुम्ही म्हशींचं संगोपन करू शकता, गायींचं संगोपन करू शकता. त्यातनं येणाऱ्या शेणापासून तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने तुमच्या शेतीचा उपभोग करू शकता. शेतीमध्ये ऑर्गॅनिक सिस्टमचा वापर करा. ससे संगोपन करा, कबूतर संगोपन करा, गांडूळ खतची निर्मिती करा. शेती असेल तर शेतीमध्ये नवीन नवीन संशोधन करा आणि शेतीत चांगलं उत्पन्न काढायचा प्रयत्न करा. जर तुमच्या भागात ऊस असेल तर ऊसापासून तयार होणारे
काय काय पदार्थ आहेत ते बनवा, रसवंती चालवा, ज्यूसचं दुकान चालवा, जलजिरा विका. जर तुमच्या भागामध्ये जर केळी उत्पादन होत असेल, केळीचं चांगलं प्रोडक्शन होत असेल तुमच्या भागामध्ये, तर केळीपासून तयार होणारे पदार्थ तयार करा. पेपर्स बनवा, चिप्स बनवा. काही नसेल तर चहाची टपरी टाका, वडेपावची, भेळची, मिसळची, पाणीपुरीची टपरी टाका. मॉडर्न पद्धतीने तयार केलेले नमकीन बनवा किंवा नमकीन विका. चायनीज फूडचा स्टॉल टाका, भाजीपाला विका. फक्त शांत नका बसा. सांगायचा उद्देश फक्त एवढाच तुम्हाला कळकळेल की फक्त तुम्ही शांत नका बसा. मित्रांनो, सोशल मीडियाचा चांगला वापर करा. जसं की फेसबुक झालं, युट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं. त्याच्यावर नुसता फालतूमध्ये डाटा आणि तुमचा टाइम वेस्ट नका करू. त्याच्यात तुम्ही नवे नवे कंटेंट क्रिएट करा, ब्लॉग बनवा. त्याच्या थ्रू तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. आज सोशल मीडियामध्ये इतकी पॉवर आहे, जसं की युट्यूबमध्ये, इंस्टाग्राममध्ये, फेसबुकमध्ये इतकी जबरदस्त पॉवर आहे की तुम्ही त्याच्यातनं खूप चांगला पैसा कमवू शकता. आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या व्यवसायामध्ये करायला शिका. आपण जे शिकलेलो आहे त्या शिक्षणाच्या जोरावर आपण आपल्या व्यवसायात वेगळ्या प्रकारची प्रगती साधू शकतो. म्हणून आपल्या शिक्षणाचा फायदा आपण आपल्या व्यवसायात कसा करता येईल या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करा. भरतीच्या किंवा नोकरीच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या मागे 5-5, 6-6 वर्ष तुम्ही वाया घालू नका. या सगळ्या गोष्टींचा ना एक ठराविक असा कालावधी असतो मित्रांनो. तुम्ही भरतीसाठी, नोकरीसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी 2 वर्ष, जास्तीत जास्त झालं तर 3 वर्ष द्या. त्यात झालं नाही तर आपणच स्वतः विचार करायचा की आपल्याला या रस्त्यावर चालणं हे बिलकुल योग्य नाही. आता आपण कुठला तरी रस्ता बंद व्हायचा. कसं असतं ना मित्रांनो, पूर्ण आयुष्यभर आपण पैसा करत असतो. पूर्ण आयुष्यभर आपण पैशासाठी मरमर मरत असतो किंवा पैसा कमवण्यासाठी संघर्ष करत असतो. पण आपल्याला कोणत्या शाळेमध्ये पैशाचं गणित किंवा पैशाचं अर्थशास्त्र किंवा पैसा कसा कमवायचा हे शिकवलं जातं. आता तुम्ही म्हणाल की धंदा व्यवसाय कसा करायचा किंवा मी इतका शिकलेलो सवरलेलो आहे धंद्याची किंवा व्यवसायाची मला लाज वाटते. तर मित्रांनो, कामाने कधीच लाजायचं नसतं. व्यवसाय हा कुठलाच छोटा किंवा मोठा नसतो. छोटी असते ती फक्त माणसाची मानसिकता, विचार करायची क्षमता आणि माणसाची बुद्धी. मित्रांनो, अपमानाचा बदला घ्यायला शिका. त्या बदल्याचं रूपांतर संघर्षामध्ये करा. आणि संघर्ष एवढा खतरनाक करा ना की सारी परिस्थिती बदलली पाहिजे असं जबरदस्त संघर्ष करायचा. असं कुठेच लिहिलेलं नाही की आपला जन्म हा फक्त नोकरी लागायलाच झालेला आहे. नसेल नोकरी, नो प्रॉब्लेम. चांगला व्यवसाय करा, चांगला बिझनेस प्लॅन बनवा आणि आपलं आयुष्य कसं चांगलं होईल याचा विचार करा. एकंदरीत सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो तुम्हाला की आयुष्य आहे ना मित्रांनो, आयुष्य हे तुमच्या मर्जीने आणि व्यवस्थित प्लॅन करून जगा. एक वय असतं मित्रांनो, 18 ते 21 किंवा 23 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या करिअर मागे पळा किंवा जे स्वप्न तुम्ही बघितलेलं असेल ना त्या स्वप्न मागे पळा किंवा त्या स्वप्नाची पूर्तता करा. त्याच्यानंतर पैसे कमवण्यामागे पळा. त्याच्यानंतर तुम्ही असे एक समजदार माणूस होऊन जातात, रिस्पॉन्सिबल व्यक्ती होऊन जातात. तुमच्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊन ठेवलेल्या असतात आणि तुम्ही त्या कालावधीमध्ये कसं असतं ना की आपल्या घरच्यांचा सहारा बनायचा असतो. आता मी बरेच असे मुलं बघितलेले आहेत की जे त्यांचं 30, 35 वर्ष वय झाले तरी सुद्धा ते घरच्यांवर डिपेंड आहेत. आणि मित्रांनो, एवढं सगळं सांगून जरी तुम्ही जर पेटून उठत नसाल म्हणजे तुमच्यामध्ये थोडाफार पण बदल होत नसेल किंवा इच्छाशक्ती अशी निर्माण होत नसेल की काही गुजरण्याची, तर मित्रांनो या जगात तुम्हाला कुठेच औषध नाही. आणि जे आयुष्यात खरंच काही करायचे त्यांना इच्छाशक्ती नसते किंवा काही करायचा त्यांना जज्बा नसतो ना अशा मुलांना, तर त्यांचं जीवन खरंच व्यर्थ आहे मित्रांनो. फक्त विषय एवढाच आहे मित्रांनो की आयुष्य भेटले ना तुम्हाला, की आयुष्यात असं काहीतरी करून दाखवा की सरळ आपलं नाव डेफिनेटली लिहिलं पाहिजे. कसं आहे ना, माणसं जन्माला येतात आणि मरूनही जातात, पण आपलं कर्तृत्व एवढं बनवून जायचं ना की कदाचित आपल्या मागे आपला परिवार सुखी राहायला पाहिजे. एवढं तरी ऍटलिस्ट माणसाचं कर्तव्य बनत असतं. कारण ह्या धर्तीवर विचार करणारा फक्त एकच असा प्राणी आहे की तो जन्माला घातलेला आहे, तो फक्त माणूस आहे. आणि जर माणूसच विचार करू शकत नाही किंवा माणूसच त्या विचारसरणीवर ऍक्शन घेऊ शकत नाही तर त्याच्या जीवनाला अर्थच नाही. कसं आहे मित्रांनो, ही आपली जी जवानी ना ही जवानी फक्त आहे ना एका ध्येयासाठी किंवा एका रस्त्यासाठी किंवा एका टार्गेटसाठी व्यवहार करायची असते. आणि जर तुम्ही त्या जवानीचा जर उपयोगच करून घेत नसाल ना तर तुमची जवानी काहीच कामाची नाही मित्रांनो. चांगली मेहनत करा. जी फील्ड तुम्हाला आवडत नसेल ना त्या फील्डमध्ये करिअर करा. मग फील्ड कुठलीही असो, नाम असं कमवा ना की चला नुसतं नाव जरी ऐकायला आलं ना तरी आपलं काम झालं पाहिजे. एवढं तरी ऍटलिस्ट नाव कमवायचा प्रयत्न करा. ओके, तर मित्रांनो एकंदरीत सांगायचा उद्देश एवढाच होता की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर आवडला असेल तर एक लाईक जरूर करून द्या आणि तेवढं चॅनलला सबस्क्राईब जरूर करून द्या. तर आपण थांबू इथे.